आपल्या मराठी माणसांच्या घरामध्ये एक वाद कॉमन आहे, प्रॉपर्टीचा वाद. म्हणजे ही गोष्ट हसण्यासारखी नाहीये, फार फार महत्त्वाची आहे. या प्रॉपर्टीच्या वादांवरून कित्येक घरं उद्ध्वस्त झालेत, कित्येक नाते संबंध कायमस्वरूपी तुटलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आई वडिलांच्या नंतर भावंडांमध्ये या प्रॉपर्टी सगळ्या जेव्हा येते तेव्हा सरकार असं सांगतं की बहिणीचा देखील तेवढाच वाटा आहे जेवढा तिथल्या मुलांचा वाटा आहे. पण या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं परिस्थितीनुसार लागू झाल्या पाहिजेत. म्हणजे झालं बहीण अगदी गडगंज आहे आणि मग तिला प्रॉपर्टी पाहिजे, मग ती अगदी भावाला कोर्ट कचऱ्यांपर्यंत खेचते. आणि जेव्हा बहिणीची वाईट परिस्थिती असते, तिला नवरा जर तिला जाच करत असेल तर तेव्हा देखील तिला प्रॉपर्टी काही वेळा मिळत नाही किंवा या अशा वेळेला गुन्ह्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी जातात. माझं वैयक्तिक मत आहे, ज्या वेळेला बहिणीला खरोखर या सगळ्या गोष्टींची गरज असेल, तिला तर नवरा तिचा सांभाळत नसेल, तिची आर्थिक परिस्थिती खरोखर खालावलेली असेल, तर या अशा परिस्थितीमध्ये बहिणीचा 100% हक्क या सगळ्या गोष्टींवरती आहे आणि तो तिला मिळालाच पाहिजे. पण बहिणीकडे गडगंज आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी करून भावांना अगदी कोर्ट कचऱ्यांपर्यंत